श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. गणपती बाप्पा घरामध्ये आल्यावर त्यांची पूजा कशी करायची याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम घर स्वच्छ करून मंगलमय वातावरण तयार करा. गणपती स्थापनेसाठी घरात उत्तर पूर्व कोपरा म्हणजेच ईशान्य दिशा उत्तम मानली जाते. त्या जागी पाटावर किंवा चौकटीवर लाल अथवा पांढरे स्वच्छ कापड अंथरावे. त्यावर तांदळाची रांगोळी काढून पाट ठेवा आणि त्यावर श्री गणेशाची मूर्ती ठेवावी. मूर्ती ठेवताना गणपतीचा चेहरा घरातील आतल्या बाजूला म्हणजे भक्तांकडे पाहणारा असावा. स्थापना करताना प्रथम कुंकू हळद अक्षता लावून गणपतीला आवाहन करावे आणि मंत्रोच्चार करीत गणेशाचे स्वागत करावे. पूजा करताना प्रथम संकल्प घ्यावा. त्यानंतर गणपतीला स्नान घालावे. स्नानासाठी पाणी गंध पंचामृत वापरून मूर्ती स्वच्छ करावी. मग गणपतीला लाल किंवा पिवळं वस्त्र परिधान करावे. फुलांचा हार माळ अर्पण करून गणपतीला सुंदर अलंकार करावेत. गणपतीला दुर्वा फार प्रिय आहेत, त्यामुळे 21 दुर्वा अर्पण करणे आवश्यक आहे. त्यानंतर गंध कुंकू हळद अक्षता फुले हार याचा वापर करून गणपतीची शुद्ध भावनेने पूजा करावी. गणपतीच्या पूजेमधले नैवेद्याला विशेष महत्त्व आहे. बाप्पांना मोदक अत्यंत प्रिय असल्याने मोदक लाडू नारळ फळे हे अर्पण करावे. तसेच रोज वेगवेगळा नैवेद्य अर्पण करणे अधिक शुभ मानले जाते. पूजा झाल्यावर गणपतीची आरती करावी. सुखकर्ता दुःखकर्ता ही आरती तसेच गणपती बाप्पा मोरया अशी भक्तिभावाने आरती करून प्रदक्षिणा घालावी. गणपती समोर सकाळ संध्याकाळ दिवा लावणे धूप अगरबत्ती दाखवणे हे दररोज करावे. गणपतीचे विसर्जन होईपर्यंत रोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करणे आवश्यक आहे. दुर्वा फुले अर्पण करणे नैवेद्य ठेवणे आरती करणे आणि बाप्पांसोबत परिवाराने भक्तिभावाने संवाद साधणे हीच खरी पूजा आहे. विसर्जनाच्या दिवशी गणपतीला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर या अशी प्रार्थना करून विसर्जन करावे. अशा प्रकारे भक्तिभावाने आणि शुद्ध मनाने गणपतीची पूजा केल्यास घरात सुख समृद्धी ऐश्वर्य आणि मंगलमय वातावरण नांदते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.